ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे. आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या, परंतु ही निवडणूक लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती. म्हणजे लँडस्लायडिंग जो काही विक्ट्री आपण म्हणतो ऐतिहासिक, म्हणजे याला काय शब्द वापरायचे मला कळत नाही, परंतु लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला. कारण लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे. खरं म्हणजे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही जे काम केलं या राज्यामध्ये की शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, RP, आमचे आठवले साहेब इकडे आहेत आणि आमचे इतर घटक मित्रपक्ष, आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये न भूतो न भविष्यते असे होते. म्हणजे एकीकडे विकास केला आम्ही, डेव्हलपमेंट, म्हणजे जे 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती, स्पीड ब्रेकर टाकले होते, सगळी कामं थांबवली होती. तुमच्या काळातली जी कामं, जसं महाविकास आघाडीचं सरकार 2019ला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली, त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि कामं सुरू झाली. मग अटल सेतू झाला, समृद्धी झाला, आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली, कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ हस्ते त्याचं आम्ही उद्घाटनही करू शकलो. ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली, विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास. आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे 2.5 वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि 2.5 वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचं समाधान आणि आनंद आम्हाला आहे. कारण त्याचे तुम्ही ते फळं पाहत आहे. सगळी लोकांना आपण मेट्रो दिली, समृद्धी दिलं, अटल सेतू दिला, कोस्टल दिलं, लोक तो वापरू लागले. आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या. कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही, युवा प्रशिक्षण योजना केली, 3 गॅस सिलेंडर दिले, त्यानंतर वयोश्री योजना केली, शेतकऱ्यांची आम्ही योजना केली, शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं, शेतकऱ्यांचं जे 7.5 HP 3.5-7.5 हां 3.5-7.5 आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं. शेतकऱ्यांना आम्ही 2.5 वर्षामध्ये, 2.25 वर्षामध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता 15,000 कोटी रुपये तो दिला. त्यांच्या योजनांसाठी 45,000 कोटी रुपये. म्हणजे एकंदरीत कल्याणकारी, मी डिटेलमध्ये जात नाही त्याच्यामध्ये, पण एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची आम्ही सांगड घालण्याचा प्रयत्न केला. आणि नेमकं यामध्ये आमचा उद्देश एवढाच होता की या राज्याला पुढे न्यायचं, या राज्याचा सर्वांगीण विकास करायचा, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला काही ना काही राज्य सरकारच्या माध्यमातून आधार मिळाला पाहिजे. आणि मग आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणायचो. मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणताना सर्वसामान्याला काय मिळालं याचा विचार आम्ही केला. आणि मला अभिमानाने या ठिकाणी सांगायचं आहे की मोदी साहेबांनी, केंद्र सरकारने देखील आमच्या पाठीमागे उभे राहिले ताकदीने, की जे आमचे प्रस्ताव जे आहेत ते त्यांनी
मान्य केले आणि मोठ्या प्रमाणावर गेल्या 10 वर्षामध्ये जे केंद्राने देखील या राज्याला 10 वर्ष तर जाऊ द्या, पण 2-2.5 वर्षामध्ये देखील आम्हाला लाखो कोटी रुपयांचं सहकार्य केलं. त्यामुळे एक डबल इंजिनचं सरकार देखील या राज्यामध्ये, वेगवान सरकार, गतिमान सरकार, निर्णय घ्यायला धडाधड निर्णय घेतले आम्ही. त्यामुळे 2.5 वर्षात सिंचन प्रकल्प 4 त्यांनी केले महाविकास आघाडीने, आम्ही होतो तिकडे. आणि आता आमच्या वेळेस सुप्रमा 124 सुप्रमा दिल्या. म्हणजे एक फक्त उदाहरण की अशा प्रकारचं काम आम्ही केल्यामुळे या राज्यातल्या जनतेने, सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला. म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत, गरीब आहे, युवक आहे, शेतकरी आहे, यांना आम्ही केंद्रबिंदू मानून काम केलं आणि त्यांच्यासाठी आम्ही योजना केल्या. काय आमच्यावर आरोपही झाले, एका रेवड्या बाटण्या काय 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 म्हणजे तुम्ही हे वाटप सुरू केलं आहे, बहिणींना विकत घेताय का, काही लाच देताय का, या सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरे गेलो. कोर्टामध्ये काही लोक गेले ही योजना बंद करण्यासाठी. आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आहे, त्याचबरोबर शासन आपल्या दारी, आम्ही याच्यापूर्वी शासन आपल्या दारी आम्ही केलं. डायरेक्ट तेव्हाही योजना होत्या, पूर्वी लाभही होते, सगळं होतं, परंतु लोक कंटाळून ते योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहत होते. आम्ही 5 कोटी लोकांना त्याचा लाभ दिला, शासन आपल्या दारी. आणि आपल्या लाडकी बहीण योजना, यामुळे एकंदरीत लोकांनी विश्वास ठेवला की हे देणारं सरकार आहे, हे फक्त बोलणारं सरकार नाही आहे. आणि म्हणून देणारं सरकार आहे याच्यावर विश्वास ठेवला आणि कल्याणकारी योजना ज्या केल्या आम्ही फक्त बोललो नाही, तर 5 इन्स्टॉलमेंट लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकले सुद्धा. आणि आम्ही तर आम्हाला माहीत होतं हे विरोधक सावत्र भाऊ आमच्या या नोव्हेंबरच्या पैशामध्ये अडकाटी आणतील, म्हणून आम्ही ऑक्टोबरमध्येच आचारसंहिता लागायच्या अगोदर नोव्हेंबरचे पण पैसे दिले. कारण शेवटी आम्ही देण्याची नियत आमची आहे, नियत साफ आहे. कारण आम्ही फक्त कागदावर योजना ठेवायच्यासाठी केलं नाही. आणि त्यामुळे एकंदरीत या राज्यामध्ये सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांसाठी काहीतरी करतंय ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि आम्ही म्हणालो कॉमन मॅन. आता कॉमन मॅनने आम्ही ठरवलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये काही बदल घडवून, चांगले दिवस आणून त्याला सुपरमॅन करायचं. पण त्यांनी आम्हाला या निवडणुकीत सुपरमॅनसारखं काम करून दाखवलं आणि एवढं भरभरून त्यांनी आशीर्वाद दिले की लोकांनी एवढंच आहे की यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या. लोकांनी कल्याणाचं आणि विकासाचं राजकारण स्वीकारलं. लोकांनी सुडाचं, आरोपाचं, द्वेषाचं राजकारण झिडकारलं. आणि म्हणून 2 निवडणुका ज्या लोकसभेमध्ये पण आणि लोकसभेत फेक नरेटिव्ह वगैरे सगळं केलं लोक आहेत. मी स्वतःला काय समजायचो, CM म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो कॉमन मॅन आहे. आता कॉमन मॅनमध्ये आठवले साहेब सोबत 100%. तर एकंदरीत आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम केलं. आता त्याच्यामध्ये काही लोकांनी त्याचा अर्थ वेगवेगळा काढला. मोदी साहेब म्हणाले एकत्र या, विकासासाठी एकत्र या. आता लोकांना आवाहन केलं, जसं आम्ही काय त्याच्यामध्ये जातीपाती धर्माचा उल्लेख केला नाही, पण मतदानासाठी एकत्र या, विकासासाठी केलं. जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा त्याच्या मागे आम्ही उभं राहिलो, त्याला वाऱ्यावर आम्ही सोडलं नाही. आणि त्यामुळे जो सर्वसामान्य घटक जेव्हा अडचणीत आला त्याच्या मागे आम्ही उभं राहण्याचं काम केलं. त्यामुळे एक प्रकारचं हे सरकार बोलले. शिंदे साहेबांचा जो गेल्या 2.5 वर्षातला प्रवास आहे, म्हणजे ते गुवाहाटीला गेले आणि तिथून आता विजय होऊन जेव्हा ते इथे